आणि मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की देव म्हणजे काय? आता गंमत अशी आहे बघ, हा खूप बेसिक प्रश्न आहे बघ, की खूप लोक विचारतात बघ, हो. तुला देव दिसलाय का, हा. किंवा तू देव पाहिलायस का? तर व्याकरण विचारलंच ना, व्याकरण ग्रॅमॅटिकली, तर दिव धातू आहे, दिसणारा, चमचमणारा, प्रकाशणारा म्हणजेच देव. ओके. खरं तर आपण म्हणून म्हणतो तो देवासारखा धावला, पण तो येतो ना समोर तुझ्या माझ्यासाठी, जो उभा राहतो ना पाठीशी, त्याला देव म्हणतात. हा, तू ईश्वर काय विचारलास तर प्रश्न अतिशय बरोबर आहे. तर माझं पूर्ण म्हणणं असतं की देव म्हणजे काय, तर तू मी जगताना, आता सारं तुझ्याकडे इथे येताना, फर्स्ट टाइम येताना मी पण गुगल मॅप लावून आलो. हो बरोबर. मला ती बाई दिसत नव्हती, काही कळत नव्हतं. तुझ्यावर विश्वास ठेवून कुठे जायचंय हे दिशादर्शक विचारत 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 पुढे आलो. बरोबर आहे. तर देव असा प्रकार आहे, त्याला ऊर्जा म्हणू. आपल्या भारतीय विचारधारेत, सनातन किंवा हिंदू धर्मात आपण 3 गोष्टींना देव म्हटलंय. बरं, 3च. म्हणजे अगदी मी अभ्यासपूर्वक सांगतोय, कोट करू शकतोस बिंदास. चौथी गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा, आपण एनर्जी म्हणतो. काहीतरी एनर्जी आहे, काहीतरी ऊर्जा आहे, त्याला मी देव म्हटलंय. दुसरी व्हायब्रेशन्स, त्याला स्पंदन म्हणतात. त्या व्हायब्रेशन्सला आपण देव म्हटलंय. बरं. किंवा हे जेव्हा असं विशिष्ट लयीत येतं त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू. बरं. तर फ्रिक्वेन्सीला आपण देव म्हटलंय. म्हणजे ऊर्जा, एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, ऊर्जा, स्पंदन आणि फ्रिक्वेन्सी, यालाच आपण देव म्हटलंय. बरं. त्याला आपण ईश्वर तत्व म्हटलंय. आणि वेद काळापासून आपल्या संत साहित्यापर्यंत पिंडी ते ब्रह्मांडी हे आपण अनेक वेळा ऐकलंय बघ. करेक्ट. पिंडी ते ब्रह्मांडी. मेडिकली विचारशील, आता मी डॉक्टर आहे, मेडिकली विचारशील किंवा भौतिक, जे आजकाल ते हॅशटॅग वैज्ञानिक प्रकार असतो ना, की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर साध्या भाषेत आपण 5 एलिमेंट्सचे बनलेलो आहोत, पंचमहाभूतांचे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यांचेच आपण आहोत. आपल्याला आकार आला. हेच आम्हाला संत महात्मे सांगायचा प्रयत्न करतात. एक खूप सुंदर ते माऊलींच्या अमृतानुभवात त्यांनी सांगितलंय की माठ घेतलाय, पाण्याचा माठ, मोकळा माठ आहे, आत हवा आहे, बाहेर हवा आहे की नाही. माठ फोडलास की हवा एक होऊन जाते. बरोबर. पण माठात असताना तिला आकार त्या माठाचा येतो, त्या हवेला. हे जे प्रकरण आहे ना, हे लक्षात ठेवता, त्या एलिमेंट्सचाच तू मी बनलेलो आहे. पण वरती ज्या गोष्टी घडतात, त्यांच्या हाणामाऱ्या असतील, एकामेकावर आदळणं असेल, एकामेकांच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे खेचणं, लांब जाणं असेल, त्याला आजचं फिजिक्स सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतं. जे काय वरती घडतं तेच बेटा आपल्या शरीरात पण घडतंय, कारण आपण पण 5 एलिमेंट्सचे बनलेलो आहोत. ओके. त्याच्यामुळे ती ऊर्जा आहे, ती स्पंदन आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे, त्यालाच मी देव म्हटलंय. पण तुला कल्पना आहे, मी ज्ञाना माऊलींवर खूप प्रेम करतो आणि आपण म्हणून झालोय कनेक्ट, की जसं म्हणजे माझे आजोबा डॉक्टर होते, पण त्यांना 2च मित्र होते रे, सोनोपंत दांडेकर आणि गोळवणे महाराज. अरे, त्याच्यामुळे ते दोन्ही संप्रदायाचे आले आमच्या घरात. तर मी ओपनली सांगतो की इंद्रायणी काठ, कृष्ण काठ हे माझ्यासाठी सर्वस्व, इडा पिंगळा नाडी म्हणतो मी. तर दॅट वे होतं काय बघ, माऊलींचे आपण कॉन्टेम्पररी म्हणू. बर. 13व्या शतकात जातोय मी. ओके. गोरा कुंभार, चोखामेळा, हे संत महात्मे. काय लिहिलंय त्या काळात बघ, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. अच्छा. कारण का, गोरा कुंभारांची रचना आहे. आधीची रचना काय आहे, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी आपण अशी माय बाबा. की निर्गुण निराकार मला नाही कळत ना रे. तर तुला म्हणलं की चल, आईची माया, आई खूप माया करते, आईची माया, हिला आकार दे, तू काय करणार आहेस? नाही करत. मग दमून गेल्यानंतर आई म्हणते, दमलास करे सोहम, आणि चहा करून देते. ती चहा म्हणजे माया आहे. पोहे करून देईल, ती म्हणजे माया आहे. तुला सापडत नाही, बाहेर पाऊस पडतोय, आई देते, हा बघ तुझा रेनकोट, ती माया आहे. आणि मग आपण कधी रेनकोटाची पूजा करतो, मग चहाची करतो किंवा पोह्याची करतो, आई समोर असताना, आणि नसताना तर अजून काळजीपूर्वक. करेक्ट. तुला मला निर्गुण नाही कळत, आणि जर आपण माणूस असू, वी आर ह्युमन बिंग्स, आपण जगतोय नाही ना, प्रत्येकाशी ते नाही ना, कसं कळणार आहे? म्हणून मला सगुण पाहिजे. बर. आणि देव कन्सेप्ट आपल्याकडे इतका सुंदर डेव्हलप झालाय बघ, ईश्वर कन्सेप्ट. धरून चाल, मी आधी 1,00,000 वर्षांपूर्वी जातोय. अगदी आकडेमुळे ग्रॅमॅटिकली अडकू नकोस की 1,00,000 का 99,000 का, की आपण आदिमानव जो प्रकार म्हणतो त्या काळात बघ, आपण गुहेत होत. अचानक सूर्य मावळला, झाला अंधारात. अरे माहिती काय उद्या सकाळ होईल की नाही. करेक्ट. घाबरून गेलो ना. वन्य प्राणी आहेत, पाऊस आहे, धबधबे आहेत, सकाळ झाली, म्हणजे सूर्य उगवला, उगवला, मी खुश, पुन्हा मावळला ना. हे जेव्हा युगनयुग चालू राहिलं, त्याला म्हणतात ऑब्झर्वेशनल सायन्स, निरीक्षण शक्ती. मग लोकांना कळलं, अरे हा असा उगवतो, मावळतो.
बर. उगवल्यावर प्रकाश येतो, मावळल्यावर रात्र होते. कधी रात्र मोठी आहे, कधी रात्र छोटी आहे, कधी या गोष्टी कळल्या. मग ते उत्तरायण दक्षिणायन कळलं, मग ऋतू कळले, आणि मग कळलं निसर्ग शक्तीना एक लय आहे, त्याला आपण ऋतू म्हणतो. ऋतूचा अर्थ काय? आजकाल ऋतूच्या वगैरे नावं असतात, पण अर्थ काहीच माहिती नसतो. ऋतू म्हणजे कॉस्मिक लय, रिदम, कॉस्मिक रिदम आहे, वैश्विक लय आहे, त्याला आपण ऋतू म्हणतो. मग ऋतू कळले, सीझन्स कळले, आणि मग कळलं अशा गोष्टी होतात यार. आणि मग आधी मी भीतीपोटी, धरून चाल अंधार ग्रुप झालाय, उद्या सूर्य उगवेल की नाही माहिती नाही मला, मग भीतीपोटी मी म्हटलं मला प्रकाश पाहिजे, मग भीतीपोटी त्याला देव म्हणलं पहिलं. अच्छा. मग आधी भीतीपोटी असतं, मग त्याच्यामुळे जगतोय. काहीतरी अशी बिया पडल्यावर त्यातून झाडं येतात, निरीक्षण शक्ती, त्यातून गोष्टी कळल्या, मग थँक्यू. ओके. आपले पूर्वज म्हणत होते, वेद काळात म्हणत होते. तुला मला आज का कळलंय? जेव्हा ते युरोपियन लोक ॲफर्मेशन म्हणतात ना, बी थँकफुल टू हिम, तेव्हा कुठे मला कळतंय. माझी जेव्हा आजी म्हणायची की वास्तू तथास्तू म्हणतो, नीट वाग, तेव्हा अक्कल नव्हती मला. आजी जुनी म्हणून हाड केलेलं आपण, पण हे जेव्हा म्हणतात बी पॉझिटिव्ह, तर लक्षात ठेव की कृतज्ञता पाहिजे. त्याआधी भीती, मग कृतज्ञता, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे उत्सुकता. रे आश्चर्य. आज या जनरेशनमध्ये तुला वाटतंच की नाही देव आहे की नाही, ईश्वर आहे की नाही, स्वामी म्हणजे काय, दत्त म्हणजे काय, ही उत्सुकता आहे आपल्याला. बरोबर. मग त्यातून देवाची निर्मिती झाली. आणि इनिशियली कसं होतं बघ, पाऊस पडलाय किंवा खूप थंडी वाजते, ठिणगिणी आग लागली असेल, मला ऊब मिळाली असेल, क्या बात आहे, कोणी मला प्रोटेक्ट केलंय, कोणतरी माझं संरक्षण केलंय, छान वाटलं, कोणतरी प्राणी येत आहेत, कोणतरी वाचवलं मला. मग बाह्य गोष्टींपासून जो संरक्षण करतो त्याला वीर पुरुष म्हटलं गेलं. बर. वीर पुरुष, त्याला आपण देव म्हटलं. तो माझं रक्षण करतो तो. आणि कधी कधी बघ ना, आपण त्याला आजच्या भाषेत मूड स्विंग म्हणतो. माझा मूड नव्हता, कम्फर्ट झोन नव्हता, हे म्हटलं जातं. आतल्या गोष्टी आहेत, आपण ते फालतू शब्द डिप्रेशन वगैरे म्हणतो, वॉट एव्हर, पण ते मला बरं वाटत नाही. ते आतून जेव्हा मला त्रास होतो, काही गोष्टी पाहून मला आतून पण छान वाटायला लागतं, त्याला सिद्ध पुरुष म्हटलं गेलं. ओके. जे बाह्य जगातून जो रक्षण करतो तो त्याला वीर पुरुष. त्याला मग काय ऋग्वेद म्हणला, तो इंद्र आहे, तो वरुण आहे, तो अग्नी आहे, तो सूर्य आहे, 5 एलिमेंट्स आहेत, पंचमहाभूत आहेत. आणि आतून जो मला उभं करतो ना, आपण हार्डवेअर सॉफ्टवेअर म्हणतो, आतून जो उभं करतो मला, तो सिद्ध पुरुष आहे. मग त्याला आपण त्याला देव म्हणायला लागलो. ओके. आणि ज्याला कळलं असं गाडीमध्ये पेट्रोल घाल, बाहेरनं चकाचक वॅक्सिंग वगैरे करून गाडी सुंदर दिसते, 4 चाकी, हा रोजचा अनुभव सांगतोय. चुकून वाकून तुझं ऑइल संपलं असेल ना गाडीतलं, तर गाडी एक मोहरी एवढी पण पुढे जात नाही. बरोबर. पण गाडी बाहेरून बेकार आहे, 10 पोचे पडलेत, पण पेट्रोल छान आहे, पेट्रोल नसेल, ढकलत पंपापर्यंत नेता येते. तर हे बाह्य वेगळं आहे, तर हार्डवेअर म्हणतो, आणि आतलं जो ऑइलिंग आहे, दॅट इज व्हॉट इज अध्यात्म, दॅट इज व्हॉट इज न दिसणारा ईश्वर म्हण, की तो देव म्हण. तो असा देव कन्सेप्ट होत गेला. आणि आपण जो विषयासाठी आपण कनेक्ट झालो, कृष्णा काठ माझा, गुळवणी महाराज म्हण, किंवा श्रीपाद शिवल नृसिंह सरस्वती, दत्त. आता मी एक कोट करतोय, हे मी भिंगारकर सरांचं वाचलंय, डॉक्टर राची ढेऱ्यांचं वाचलंय, आणि सोनोपंत दांडेकरांचे वारकरी संप्रदायाबद्दलचं आणि गुळवणी महाराजचे टिप्पणी वाचून बोलतोय. जे आता बोलतोय ते टेंबे स्वामींचं साहित्य आहेच, म्हणजे ते आहे म्हणून जगतोय, त्यातून ह्या रेफरन्स देऊन तुझ्याशी बोलतोय. ढेरे सर इतकं सुंदर लिहितात, त्यांचं पुस्तक आहे दत्त संप्रदायाचा इतिहास, इतकं अप्रतिम त्यांनी त्यात लिहिलंय की भारतीय विचारधारा आणि हिंदू संस्कृतीची साधना मार्ग, म्हणजे हाऊ टू प्रोसीड, कसं करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर दत्त साधनाच आहे. आणि तो दत्ताचा उद्भव त्याने असं सांगितलं की सुरू झालं, इव्हॉल्व्ह झाला, आणि मस्त दत्त आज जे आपण 3 मुखे 3 शिरे 6 हात म्हणतो, ती जी मूर्ती तयार झाली, हा जो प्रवास आहे ना, हा आश्चर्यकारकपणे आणि अद्भुत आहे. बर. तसा दत्त तयार झाला. वा वा. मी एवढं शॉर्टमध्ये एवढं मस्त सांगितलं की आम शुअर की प्रेक्षकांना पण देव म्हणजे काय हे याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता पुढे जाताना जो मेन विषय आहे, तर दत्त म्हणजे काय? साधना मार्ग. आपल्या हिंदू धर्मात एक काय म्हणू, 4 आश्रम आपले आहेत की नाही. बेसिक फंडा म्हणू, की आपलं बेसिक कर्तव्य काय, मूलभूत काय आहे, किंवा आपला धर्म म्हणजे काय. आणि धर्म समजून घे की विशिष्ट धारणा शक्ती. ओके. ध्रुव धारयती सा इति धर्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे. ओके. मी छान जगतोय, शिकतोय, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, जे आपण एक टप्पा करत पुढे जातो, मोक्ष मिळणे, हे आपलं अंतिम सत्य आहे. अल्टिमेट ट्रुथ काय, तर मग मोक्ष प्राप्ती पाहिजे. मग ते गरुड पुराणात आपण 10वा 13वा हा रिच्युअलचा मुद्दा वेगळा आहे, पण मोक्षापर्यंत जायचंय. आता मला जर ग्रॅज्युएट व्हायचंय,
आजच्या भाषेत BA BSc BCom वॉट एव्हर ग्रॅज्युएट व्हायचे आधी मी 4थी, मग 10वी, मग 11वी 12वी, मग ऑल इंडिया एंट्रन्स आणि मग ग्रॅज्युएशन. करेक्ट. फटकन नाही ग्रॅज्युएटला जाऊ शकत. हा जो मुद्दा आहे, तर इथून तिथे जाताना तो प्रवास आहे ना, तो प्रवास आहे साधना मार्गाचा. बर. आणि साधना मार्ग इथून तिथे जाणारा प्रकार आहे. तिथे जातो कोण, तर माझा मोक्ष आहे, माझा शेवट तिथे आहे. आणि सगळ्यात सोप्पा गृहस्थाश्रमात म्हणजे घरी राहून करणारी साधना कुठली असेल, दत्त साधना आहे. आणि तू जो प्रश्न विचारलास दत्त म्हणजे काय, तर विकिपीडियापासून दामल्यांच्या शब्दकोशापर्यंत पाहिलंच, म्हणजे आपले 3-4 शब्दकोश खूप मस्त मस्त शब्दकोश आहेत की उत्पत्ती कशी शब्दाची. तर दत्तचा डायरेक्ट अर्थ दिलेला, घेतलेला किंवा हा तुला दिला, दॅट इज दत्त. बर. आता इथे आपण शब्दांची खेळायला नको, पण दत्तक शब्द कुठून आलाय, की हा जो तुला दिलेला जो प्रकार आहे. पण मला विचारशील तर मी कधीही जेव्हा दत्तगुरूंबद्दल बोलतो, मी एकतर दत्तगुरू म्हणतो किंवा दत्तात्रेय म्हणतो. अच्छा. दत्त ही उपाधी आहे, हे विशेषण आहे. हे गोजगरात एक वाव क्या बात आहे. तसं तुला म्हणेन गोराप्पान तुम्ही असता, ओके, हा जो प्रकार आहे. सावळा विष्णू असतो, पण नुसतं सावळा म्हणून चालत नाही. ते गोरीपान हिमगौरी पण असू शकते. बरोबर. गोरीपान कोणी असू शकते, गोरापान कोणी असू शकतो. पण गोरापान सावळा कृष्ण, दयाळू माऊली, हा जो प्रकार येतो त्या दत्तात्रेय दत्तगुरू हा मला अतिशय आवडणारा प्रकार. नुसतं दत्त म्हणशील उपाधी आहे, आपण बोलूच त्याच्यात विस्तृत, आपण त्यावर चर्चा केली जाणारच आहे की दत्त ही एक उपाधी आहे. अरे आपण ती अवस्था आहे, आपण बोलू या विषयावरती. म्हणजे कारण त्याच्यात हे दत्त कळणार नाहीये. कारण दत्त म्हणजे काय, अवधूत म्हणजे काय, पंथ म्हणजे काय, संप्रदाय. आता बघ सोहम, आपण तुम्ही ज्या मायेने आत्ता करताय, आपण किती इझी म्हणतो बघ की देव, दैत्य, दानव, असुर, राक्षस वगैरे. देव सोडून सगळे शब्द वेगळे आहेत रे. आपण राक्षस, दैत्य, दानव, असुर सगळं एकत्र करून ठेवले. ओके. तसं आपण पंथ संप्रदाय एकत्र करून टाकले. त्यात खूप खूप फरक आहे. आपण जसं बोलत जाऊ या संप्रदायाबद्दल, मग दत्ताचा अर्थ कळेल आणि आपण दत्ताची आरती बघू. बर. तो दत्ताचा अर्थ कळतो. करेक्ट. मग अवधूत आणि दत्त हा फरक कळल्यावर मग साधारण मार्ग अजून सोपा होतो.